नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये आपण वर्तमानमधील नियुक्त्या 2025 वरील प्रश्न पाहणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये 100 अति महत्त्वाचे नियुक्त्यांवरील प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वितुल कुमार. वितुल कुमार हे CRPFचे नवीन महासंचालक बनलेले आहे. CRPFचा फुल फॉर्म सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असे आहे. CRPFची स्थापना 27 जुलै 1939 रोजी झालेली आहे. 28 डिसेंबर 1950 ला CRPF अधिनियम लागू झालेला आहे. CRPFचा बोधवाक्य सेवा आणि निष्ठा असे आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर बनलेले आहे. RBIचा फुल फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे आहे. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आलेली आहे. RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. RBIचे पहिले गव्हर्नर ऑस्बॉर्न स्मिथ हे आहेत आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख हे आहेत. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्ही रामासुब्रमण्यम. व्ही रामासुब्रमण्यम हे NHRCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. NHRCचा फुल फॉर्म नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन असे आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 4. NSDLचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विजय चंडोक. विजय चंडोक हे NSDLचे MD आणि CEO बनलेले आहे. NSDLचा फुल फॉर्म नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड असे आहे. NSDLची स्थापना 1996 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 5. भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, के संजय मूर्ती. के संजय मूर्ती हे भारताचे नवीन CAG म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CAGचा फुल फॉर्म कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असे आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक हे पद भारतीय राज्यघटनेतील कलम 148 शी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, न्यायमूर्ती संजीव खन्ना. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहे. संजीव खन्ना हे 51 क्रमांकाचे भारताचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहे. मुख्य न्यायाधीश हे पद कलम 124 नुसार राष्ट्रपती त्यांची निवड करतात. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय महिला आयोगाचे 9व्या क्रमांकाची अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विजया किशोर रहाटकर. विजया किशोर रहाटकर हे NCWची नवीन अध्यक्ष बनलेली आहे. NCWचा फुल फॉर्म नॅशनल कमिशन फॉर वुमन असे आहे. NCWची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 8. फिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हर्षवर्धन अग्रवाल. हर्षवर्धन अग्रवाल हे फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. फिक्कीचा फुल फॉर्म फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असे आहे. फिक्कीची स्थापना 1927 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, परमेश शिवमणी. परमेश शिवमणी हे ICGचे
26वे महासंचालक बनलेले आहे. ICGचा फुल फॉर्म इंडियन कोस्ट गार्ड असे आहे. ICGची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आलेली आहे. ICGचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि बोधवाक्य वयम रक्षाम असे आहे. प्रश्न क्रमांक 10. NABLचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर संदीप शाह. डॉक्टर संदीप शाह हे NABLचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NABLचा फुल फॉर्म नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज असे आहे. NABLची स्थापना 1988 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय गुरुग्राम येथे आहे. प्रश्न क्रमांक 11. महसूल विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अरुणेश चावला. अरुणेश चावला हे महसूल विभागाचे सचिव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. भारताचे नवीन वायुसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख बनलेले आहे. भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय वायुसेनेचे बोधवाक्य नभ स्पृश्य दीप्तम असे आहे. प्रश्न क्रमांक 13. NCBचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनुराग गर्ग. अनुराग गर्ग हे NCBचे नवीन महासंचालक बनलेले आहे. NCBचा फुल फॉर्म नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असे आहे. NCBची स्थापना 17 मार्च 1986 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य सूचना प्रवर्तन समन्वय बुद्धिमत्ता अंमलबजावणी समन्वय असे आहे. प्रश्न क्रमांक 14. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजविंदर सिंग भट्टी. राजविंदर सिंग भट्टी हे CISFचे नवीन महासंचालक बनलेले आहे. CISFचा फुल फॉर्म सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असे आहे. CISFची स्थापना 10 मार्च 1969 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि CISFचा बोधवाक्य संरक्षण आणि सुरक्षा असे आहे. प्रश्न क्रमांक 15. सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दलजीत सिंह चौधरी. दलजीत सिंग चौधरी हे BSFचे नवीन महासंचालक बनलेले आहे. BSFचा फुल फॉर्म बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असे आहे. BSFची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य जीवनपर्यंत कर्तव्य असे आहे. प्रश्न क्रमांक 16. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जय शहा. जय शहा हे ICCचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICCचा फुल फॉर्म इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असे आहे. ICCची स्थापना 15 जून 1909 रोजी करण्यात आलेली आहे. ICCचे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आहे. ICCचे CEO जॉफ अलार्डिस असे आहेत आणि महाव्यवस्थापक वसीम खान आहेत. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रीती सुदन. प्रीती सुदन हे UPSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. UPSCचा फुल फॉर्म युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असे आहे. UPSCची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 18. CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रवी अग्रवाल. रवी अग्रवाल हे CBDTचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. CBDTचा फुल फॉर्म सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असे आहे. CBDTची स्थापना
1 जानेवारी 1964 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि CBDTचे बोधवाक्य कोश मुलो दंड असे आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय सेनेचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी हे भारतीय सेनेचे प्रमुख बनलेले आहे. इंडियन आर्मी. इंडियन आर्मीची स्थापना 1 एप्रिल 1895 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. इंडियन आर्मीचे बोधवाक्य सेवा परमो धर्म असे आहे. आणि भारतीय सेना दिन दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नलाथंबी कलाईसेल्वी. नलाथंबी कलाईसेल्वी ही CSIRची महासंचालक बनलेली आहे. CSIRचा फुल फॉर्म काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च असे आहे. CSIRची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नलाथंबी कलाईसेल्वी ही CSIRची पहिली महिला महासंचालक बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तुहिन कांता पांडे. तुहिन कांता पांडे हे भारताचे नवीन वित्त सचिव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजेश कुमार सिंग. राजेश कुमार सिंग हे भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सतीश कुमार. सतीश कुमार हे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO बनलेले आहे. रेल्वे बोर्डाची स्थापना 16 एप्रिल 1853 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय रेल्वेचे जनक लॉर्ड डलहौसी आहे आणि सध्याचे वर्तमानमधील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बी श्रीनिवासन. बी श्रीनिवासन हे NSGचे नवीन महासंचालक बनलेले आहे. NSGचा फुल फॉर्म नॅशनल सिक्युरिटी गार्ड असे आहे. NSGची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि NSGचे बोधवाक्य सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा असे आहे. प्रश्न क्रमांक 25. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमृत मोहन प्रसाद. अमृत मोहन प्रसाद हे SSBचे नवीन महासंचालक बनलेले आहे. SSBचा फुल फॉर्म सशस्त्र सीमा बल असे आहे. SSBची स्थापना 1963 रोजी करण्यात आलेली आहे. SSBचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि बोधवाक्य सेवा, सुरक्षा आणि बंधुता असे आहे. प्रश्न क्रमांक 26. नाल्कोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बृजेंद्र प्रताप सिंग. बृजेंद्र प्रताप सिंग हे नाल्कोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. नाल्कोचा फुल फॉर्म नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड असे आहे. नाल्कोची स्थापना 1981 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय भुवनेश्वर, ओडिसा येथे आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विपिन कुमार. विपिन कुमार हे AAIचे अंतरिम अध्यक्ष बनलेले आहे. AAIचा फुल फॉर्म एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया असे आहे. AAIची स्थापना 1 एप्रिल 1995 रोजी करण्यात आलेली आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
प्रश्न क्रमांक 28. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे SBIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. SBIचा फुल फॉर्म स्टेट बँक ऑफ इंडिया असे आहे. SBIची स्थापना 1 जुलै 1955 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 29. न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रजत शर्मा. रजत शर्मा हे NBDAचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. NBDAचा फुल फॉर्म न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन असे आहे. NBDAची स्थापना 3 जुलै 2007 रोजी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. भारताचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अजित डोवल. अजित डोवल हे भारताचे नवीन NSA बनलेले आहेत. NSAचा फुल फॉर्म नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर असे आहे. अजित डोवल हे सलग 3ऱ्या वेळेस त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्चचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, CG कराडकर. CG कराडकर हे IGCARचे संचालक बनलेले आहे. IGCARचा फुल फॉर्म इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च असे आहे. IGCARची स्थापना 1971 रोजी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे नवीन नौदल प्रमुख आहेत. भारतीय नौदलाची स्थापना 8 सप्टेंबर 1934 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि भारतीय नौदलाचे बोधवाक्य श न वरुण असे आहे. प्रश्न क्रमांक 33. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मौसमी चक्रवर्ती. मौसमी चक्रवर्ती हे ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक बनलेले आहे. ऑल इंडिया रेडिओची स्थापना 8 जून 1936 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय असे आहे. प्रश्न क्रमांक 34. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नईमा खातून. नईमा खातून ही अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. सुरत डायमंड बोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोविंद ढोलकिया. गोविंद ढोलकिया हे सुरत डायमंड बोर्सचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 36. फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जयश्री दास वर्मा. जयश्री दास वर्मा यांची फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 37. पोस्ट विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वंदिता कौल. वंदिता कौल ही पोस्ट विभागाची सचिव बनलेली आहे. पोस्ट विभागाची स्थापना 1 ऑक्टोबर 1854 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 38. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, माधवी पुरी बुच. माधवी पुरी बुच ही सेबीची नवीन अध्यक्ष बनलेली आहे. सेबीचा फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असे आहे. सेबीची स्थापना
12 एप्रिल 1988 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 39. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अनिल कुमार लाहोटी. अनिल कुमार लाहोटी हे TRAI चे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. TRAI चा फुल फॉर्म टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अशी आहे, ज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1997 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 40. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अतुल कुमार चौधरी. अतुल कुमार चौधरी हे TRAI चे सचिव बनलेले आहे. TRAI चा फुल फॉर्म टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अशी आहे. TRAI ची स्थापना 20 फेब्रुवारी 1997 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 41. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर अरविंद पनगडिया. डॉक्टर अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. 16वा वित्त आयोग हा भारत सरकारने घटनेच्या कलम 280 नुसार स्थापन केलेला वित्त आयोग आहे. प्रश्न क्रमांक 42. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राहुल रसगोत्रा. राहुल रसगोत्रा हे ITBPचे नवीन महासंचालक बनलेले आहे. ITBPचा फुल फॉर्म इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स असे आहे. ITBPची स्थापना 1962 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य शौर्य, दृढता आणि वचनबद्धता असे आहे. प्रश्न क्रमांक 43. भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिरालाल समरिया. हिरालाल समरिया हे भारतातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त बनलेले आहे. CIC. CIC चा फुल फॉर्म चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असे आहे. प्रश्न क्रमांक 44. चे नवीन प्रमुख कोण बनलेले आहे? 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रवी सिन्हा. रवी सिन्हा हे चे नवीन प्रमुख बनलेले आहे. चा फुल फॉर्म रिसर्च अँड अनालिसिस विंग असे आहे. ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य धर्म रक्षती रक्षिता असे आहे. प्रश्न क्रमांक 45. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जस्टिस प्रकाश श्रीवास्तव. जस्टिस प्रकाश श्रीवास्तव हे NGTचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. NGTचा फुल फॉर्म नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असे आहे. NGTची स्थापना 2010 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 46. सीमा रस्ते संघटनेचे 28 क्रमांकाचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रघु श्रीनिवासन. रघु श्रीनिवासन हे BROचे 28 क्रमांकाचे महासंचालक बनलेले आहे. BROचा फुल फॉर्म बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन असे आहे, ज्याची स्थापना 7 मे 1960 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 47. इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला महासंचालक कोण आहे? 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शुभा तोले. शुभा तोले हे IBROचे अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला महासंचालक आहे. IBROचा फुल फॉर्म इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशन असे आहे, ज्याची स्थापना 1961 रोजी करण्यात आलेली आहे.
मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भूषण रामकृष्ण गवई. भूषण रामकृष्ण गवई हे नालसाचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष बनलेले आहे. नालसाचा फुल फॉर्म नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी असे आहे. नालसाची स्थापना 9 नोव्हेंबर 1995 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य न्याय सर्वांसाठी असे आहे. प्रश्न क्रमांक 49. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नोएल टाटा. नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. टाटा ट्रस्टची स्थापना 1919 रोजी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 50. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुख कोण बनलेले आहे? 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमित गर्ग. अमित गर्ग हे SVPNPAचे नवीन प्रमुख बनलेले आहे. SVPNPAचा फुल फॉर्म सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी अशी आहे, ज्याची स्थापना 15 सप्टेंबर 1948 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय हैदराबाद तेलंगणा येथे आहे. प्रश्न क्रमांक 51. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचे प्रमुख कोण बनलेले आहे? 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आलोक रंजन. आलोक रंजन हे NCRBचे प्रमुख बनलेले आहे. NCRBचा फुल फॉर्म नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो असे आहे, ज्याची स्थापना 11 मार्च 1986 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 52. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जितेंद्र जाधव. जितेंद्र जाधव हे ADAचे नवीन महासंचालक बनलेले आहे. ADAचा फुल फॉर्म एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अशी आहे. ADAची स्थापना 1984 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक येथे आहे. प्रश्न क्रमांक 53. NRAIचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कलिकेश नारायण सिंग देव. कलिकेश नारायण सिंग देव हे NRAIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. NRAIचा फुल फॉर्म नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया अशी आहे. NRAIची स्थापना 1951 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 54. आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर नियुक्त होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आरती सरीन. आरती सरीन ही आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर नियुक्त होणारी पहिली महिला बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 55. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पदभार कोणी स्वीकारला आहे? 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मनोज दुबे. मनोज दुबे हे IRFCचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. IRFCचा फुल फॉर्म इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अशी आहे, ज्याची स्थापना 12 डिसेंबर 1986 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 56. पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहे? 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अशोक चंद्रा. अशोक चंद्रा हे पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO बनलेले आहे. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना 1984 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 57. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी
आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहे? 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रवीणा राय. प्रवीणा राय ही MCXची CEO आणि MD बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 58, महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संजय कुमार वर्मा. संजय कुमार वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 59, इंडियन ऑइलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरविंद सिंग साहानी. अरविंद सिंग साहानी हे इंडियन ऑइलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. इंडियन ऑइलची स्थापना 1959 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 60, वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहे? 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, साधना सक्सेना नायर. साधना सक्सेना नायर ही वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्त झालेली पहिली महिला आहे. प्रश्न क्रमांक 61, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मनोज मित्तल. मनोज मित्तल हे सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. सिडबीचा फुल फॉर्म स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असे आहे. सिडबीची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय लखनौ उत्तर प्रदेश येथे आहे. प्रश्न क्रमांक 62, अंदमान आणि निकोबारचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहे? 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरगोविंदर सिंग धालीवाल. हरगोविंदर सिंग धालीवाल हे अंदमान आणि निकोबारचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 63, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विभूती भूषण नायक. विभूती भूषण नायक हे ICMAI चे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. ICMAI चा फुल फॉर्म द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया असे आहे, ज्याची स्थापना 28 मे 1959 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय कोलकाता येथे आहे. प्रश्न क्रमांक 64, भारत संचार निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रॉबर्ट जेरार्ड रवी. रॉबर्ट जेरार्ड रवी हे BSNLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. BSNLचा फुल फॉर्म भारत संचार निगम लिमिटेड असे आहे. BSNLची स्थापना 15 सप्टेंबर 2000 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 65, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्हचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिलीप संघानी. दिलीप संघानी हे इफ्कोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. इफ्कोचा फुल फॉर्म इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह असे आहे. इफ्कोची स्थापना 1967 रोजी करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 66, रेल्वे संरक्षण दलाचे नवीन महासंचालक कोण बनले आहे? 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मनोज यादव. मनोज यादव हे RPFचे नवीन महासंचालक बनलेले आहे. RPFचा फुल फॉर्म रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असे आहे. RPFची स्थापना 20 सप्टेंबर 1985 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य यशो लभस्व असे आहे आणि सध्याचे वर्तमानमधील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत. प्रश्न क्रमांक 67, भारताचे नवीन सॉलिसिटर जनरल कोण बनलेले आहे? 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,
तुषार मेहता. तुषार मेहता हे भारताचे नवीन सॉलिसिटर जनरल बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 68. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रवीण सूद. प्रवीण सूद हे CBIचे नवीन संचालक बनलेले आहे. CBIचा फुल फॉर्म सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे आहे. CBIची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 69. भाभा अणु संशोधन केंद्राचे 14वे संचालक कोण बनले आहे? 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विवेक भसीन. विवेक भसीन हे BARSचे 14वे संचालक बनलेले आहे. BARSचा फुल फॉर्म भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असे आहे, ज्याची स्थापना 3 जानेवारी 1954 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय त्रांबे मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 70. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनलेली आहे? 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवनीत कौर. रवनीत कौर ही CCIची पहिली महिला अध्यक्ष बनलेली आहे. CCIचा फुल फॉर्म कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया असे आहे. CCIची स्थापना 14 ऑक्टोबर 2003 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 71. BCCIचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रॉजर बिन्नी. रॉजर बिन्नी हे BCCIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. BCCIचा फुल फॉर्म बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असे आहे. BCCIची स्थापना 1928 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 72. भारताचे नवीन लेखा नियंत्रक कोण बनलेले आहे? 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, SS दुबे. SS दुबे हे भारताचे नवीन CGA बनलेले आहे. CGAचा फुल फॉर्म कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स असे आहे. प्रश्न क्रमांक 73. अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अजित कुमार मोहंती. अजित कुमार मोहंती हे अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष बनलेले आहे. अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी करण्यात आलेली आहे. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 74. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संतोष कुमार यादव. संतोष कुमार यादव हे NHAIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. NHAIचा फुल फॉर्म नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया असे आहे, ज्याची स्थापना 1988 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 75. ॲसोचॅमचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संजय नायर. संजय नायर हे ॲसोचॅमचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. ॲसोचॅमचं फुल फॉर्म असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. ॲसोचॅमची स्थापना 1920 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 76. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेले आहे? 76व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, PT उषा, जे की ॲथलीट आहेत. ही खेळाडू भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 77. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 77व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राहुल नवीन. राहुल नवीन हे EDचे नवीन संचालक बनलेले आहे. EDचा फुल फॉर्म इन्फोर्समेंट डायरेक्टरेट असे आहे. EDची स्थापना 1 मे 1956 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
प्रश्न क्रमांक 78, भारताचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 78व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टी.व्ही. सोमनाथन. टी.व्ही. सोमनाथन हे भारताचे नवीन कॅबिनेट सचिव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 79, लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 79व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अजय माणिकराव खानविलकर. अजय माणिकराव खानविलकर हे लोकपालचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 80, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 80व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लव कुमार. लव कुमार हे एसपीजीचे महानिरीक्षक बनलेले आहे. एसपीजीचा फुल फॉर्म स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असे आहे. एसपीजीची स्थापना 8 एप्रिल 1985 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. एसपीजीचे बोधवाक्य शौर्य, समर्पण, सुरक्षा असे आहे. प्रश्न क्रमांक 81, इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? 81व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवीन जिंदल. नवीन जिंदल हे इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 82, संसद सुरक्षाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 82व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनुराग अग्रवाल. अनुराग अग्रवाल हे संसद सुरक्षाचे नवीन प्रमुख बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 83, भारतीय ऑलिम्पिक संघाचे नवीन सीईओ कोण बनले आहे? 83व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रघुराम अय्यर. रघुराम अय्यर हे भारतीय ऑलिम्पिक संघाचे नवीन सीईओ बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 84, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? 84व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, के.व्ही. शाजी. के.व्ही. शाजी हे नाबार्डचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. नाबार्डचा फुल फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असे आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 85, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? 85व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संजय कुमार अग्रवाल. संजय कुमार अग्रवाल हे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 86, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन सीईओ कोण बनले आहे? 86व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमित अग्रवाल. अमित अग्रवाल हे UIDAI चे नवीन सीईओ बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 87, NIA चे नवीन संचालक कोण बनले आहे? 87व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिनकर गुप्ता. दिनकर गुप्ता हे NIA चे नवीन संचालक बनलेले आहे. NIA चा फुल फॉर्म नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असे आहे. NIA ची स्थापना 2009 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 88, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 88व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शेफाली बी शरण. शेफाली बी शरण ही PIB ची प्रधान महासचिव बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 89, NCC चे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? 89व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गुरबीर पाल सिंग. गुरबीर पाल सिंग हे NCC चे नवीन महासंचालक बनलेले आहे. NCC चा फुल फॉर्म नॅशनल कॅडेट कॉर्प्स असे आहे. NCC ची स्थापना 1948 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. बोधवाक्य एकता आणि अनुशासन आहे. प्रश्न क्रमांक 90, भारताचे वर्तमानमधील महान्यायवादी कोण आहेत? 90व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आर व्यंकटरमण. आर व्यंकटरमण हे
भारताचे वर्तमानमधील अटॉर्नी जनरल आहेत? प्रश्न क्रमांक 91. केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 91व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एस राजीव. एस राजीव हे CVCचे आयुक्त बनलेले आहे. CVCचा फुल फॉर्म सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असे आहे, ज्याची स्थापना 1964 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 92. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? 92व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जनार्दन प्रसाद. जनार्दन प्रसाद हे GSIचे नवीन महासंचालक बनलेले आहे. GSIचा फुल फॉर्म जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असे आहे. प्रश्न क्रमांक 93. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 93व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, PK मिश्रा. PK मिश्रा हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 94. परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते कोण बनले आहेत? 94व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रणधीर जयस्वाल. रणधीर जयस्वाल हे परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 95. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 95व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, देवजीत सैकिया. देवजीत सैकिया हे BCCIचे कार्यकारी सचिव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 96. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 96व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राममोहन राव अमारा. राममोहन राव अमारा हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 97. नीती आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि CEO कोण आहे? 97व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन ए, नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन बी, सुमन के बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. ऑप्शन सी, BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO आहेत. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 ला करण्यात आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 98. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 98व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजीव कुमार. राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 99. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहे? 99व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तपन डेका. तपन डेका हे IBचे नवीन महासंचालक बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 100. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष कोण आहेत? 100व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए, प्रमोद अग्रवाल हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष आहेत आणि ऑप्शन बी, गिरीशचंद्र चतुर्वेदी हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO सुंदर रमन राममूर्ती आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO आशिष कुमार चौहान आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.